सुरुवात पहिलं षटक हाताळण्यासाठी गणेश मडवी येतोय आणि स्टॅक एंडवर पार चंदन पाहायला मिळते. लेट्स प्ले 4 ओव्हरचा सामना आहे. सेमीफायनल क्रमांक 2. अकोटप्पाचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न करत असताना टायमिंग होऊ शकलं नाही. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जातोय, चेंडू थांबला जातोय. दरम्यान 2 धावा कंप्लीट केले जातात आणि 2 धावांना आपलं खातं उघडलंय पार चंदन याने. पार चंदन पहिला सामना जिंकल्यानंतर 2 सामने लगातार जिंकले. तिसऱ्या सामन्यामध्ये खेळत असताना मागच्या मॅच मध्ये देखील 57 धावांचे एक मोठं टार्गेट उभं केलं होतं. या मॅच मध्ये देखील तेच करावं लागेल बोनकोटे टीमला. अकोटप्पाचा बॉल पुन्हा एकदा कमी गतीचा चेंडू पाहायला मिळाला. चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे. दरम्यान आणखीन 2 धावा होतील. पहिल्या 2 बॉलवर 4 धावा होत असताना टीमची धावसंख्या 4 आहे आकड्यावर. जो संघ पोहोचेल जिंकेल तो संघ मेगा फायनल मध्ये पोहोचेल आणि ही नगरसेवक चषक 2025 या 2 ट्रॉफी पैकी 1 ट्रॉफीचा मानकरी ठरेल. याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू असताना चांगला बॉल, पुन्हा एकदा चांगला बॉल पडल्यानंतर स्किट झालाय. बॅट आणि बॉलचा संगम नाहीये. दरम्यान सिंगल मिळते, 1 धाव मिळते बॅटने. टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर. बॅटची एनर्जी लागली होती. पहिल्या 3 बॉलमध्ये आतापर्यंत चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी करतोय. गणेश मडवीकडे अनुभव आहे आणि या अनुभवाचा पुरेपूर वापर तो करतोय. दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची कला अवगत आहे. त्यामुळेच या गोलंदाजाकडे दोन्ही बाजूने चेंडू कट करण्याची क्षमता आहे. यावेळेस फटका चांगला आहे. डाऊन द ग्राउंड चेंडू जातोय, आसमानी टोला. क्षेत्ररक्षक त्या खाली, खूप चांगला झेल पकडला जातोय. विकासच्या माध्यमातून नादच केला थेट. काय डान्स पाहायला मिळते लारा. शर्वांचा डान्स आज 500 रुपयाचं पारितोषिक ऑलरेडी लारा याने त्यांना दिलंय. शर्वर यांचा अप्रतिम डान्स. विकेटचे पतन होते. पहिला गडी गारद होतोय. 5 ओव्हर पहिला गडी गारद होतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना अब्राहम ऑन साइड ऑन ड्राईव्ह केलाय. सिली मिड ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. 1 धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते. 2 धावा कंप्लीट होत असताना सरमुख सिंग बॅकअप साठी पाहायला मिळते. 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. पहिल्या ओव्हर मध्ये गणेश मडवीने चांगली गोलंदाजी केली. अकोटप्पाच्या बॉलला हुक केलाय, पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषे पलीकडे इब्राहिमच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग षटकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 13. 1 गडी बाद 13 धावा. इब्राहिमच्या बॅटमधून षटकार आलाय. अखेरच्या बॉलवर टीमची धावसंख्या 13 या आकड्यावर. गोलंदाजी ट्रॅकवर आता गोलंदाज सज्ज झाला. चंदन तलवार या टीमचा एक प्रमुख अस्त्र आहे.
पार चंदन स्ट्रायकेट वर आहे. पार चंदन वर्सेस चंदन तलवार. दोन्ही चंदन मध्ये आता कोण वंदनीय कामगिरी करेल याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. पावसाच्या सरी, पाऊस पडतोय. ये रे पावसा, तुला देतो पैसा. पैसा झाला खोटा आणि चंदनच्या बॅट मधून आलाय, पार चंदनच्या बॅट मधून आलाय षटकार मोठा. लाजबाब स्ट्रोक. पहिल्याच बॉलवर पार चंदनच्या बॅट मधून षटकार आलाय. व्हॉट अ शॉट. लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. आणखीन एक धमाका. बॅक टू बॉल टू मॅक्सिमम. कॉपी पेस्टचा फटका. पार चंदनचा धमाका. या पावसामध्ये आग लागवणारी फलंदाजी करताना दिसतोय. सुपर बॅटिंग. टीमची धावसंख्या 25. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार. प्रेशर मध्ये असेल गोलंदाज. पार चंदन स्टॅकेटवर आहे. यावेळेस ली ऑन अ रो. लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार. व्हॉट अ शॉट. हा बॉल तर कुक्षेत गावामध्ये अगदी तैनात होईल. सीमारेषे पलीकडे पार चंदनच्या बॅट मधून येतोय. बॅक टू बॅक 3 बॉल मध्ये 3 षटकार. व्हॉट अ बॅटिंग. मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स. पार चंदन. अटॅकिंग क्रिकेट. या मैदानामध्ये पावसाच्या सरी बरसतात आणि या धावांचा पाऊस पडत असताना पार चंदन या चंदन तलवारच्या अगेन्स्ट करत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 31. 31 या आकड्यावर. 31 धावा. मागच्या ओव्हर मध्ये फक्त 13 धावा आल्या होत्या, पण या ओव्हरच्या 3 बॉलवर 3 षटकार म्हणजे 18 धावा आल्या. टीमची धावसंख्या 31. पार चंदन चांगला रिदम मध्ये आहे. मागच्या 2 मॅच मध्ये हवा तसा परफॉर्मन्स झाला नाही, पण या मॅच मध्ये आपले जलवे दाखवत असताना पुन्हा एक डाऊन दी अप खेळला आहे. फटका जातोय थर्ड मॅन रिझन मध्ये. वेकंट एरिया आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते. 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 33. सुपर बॅटिंग. पहिल्या 4 बॉल मध्ये 20 धावा आल्यात. चांगली बॅटिंग सुरू आहे. बोनकोडे 11 बोनकोडे टीम चांगल्या रिदम मध्ये आहे, चांगल्या रंगामध्ये आहे, चांगल्या ढंगामध्ये आहे. कोलवटापाचा चेंडू आहे. थ्रू द कव्हर. व्हॉट अ शॉट. व्हॉट अ टायमिंग. चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये. कव्हर मध्ये क्लेवर शॉट फटका लगावला जातोय. पार चंदन आज वंदनीय कामगिरी करत असताना सुपर बॅटिंग. लाजबाब बॅटिंग. आणखीन एक षटकार येतोय. सिक्स 2 and 6 म्हणजेच तब्बल 5 बॉल मध्ये आतापर्यंत पार चंदनने खर्च केलेत 26 धावा. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 39 आकड्यावर. सुपर बॅटिंग. पार चंदन या मॅच मध्ये आपला रंग, आपला ढंग, आपले जलवे दाखवत असताना लगातार 3 षटकार, त्यानंतर 2 धावा, नंतर षटकार. आणखीन एका घोटप्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न करत असताना 1 धाव तर मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का. आणि 2 धावा कंप्लीट होत असताना षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकांचा केस संपलाय. तब्बल 28 धावा या ओव्हर मध्ये खर्च केलेत आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 41 आकड्यावर. 41 धावा धाव फलक करायला लागलेत. 1 गडी बाद. बोनकोडे टीम बॅटिंग करत असताना
2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 41 आकड्यावर. गोलंदाजी ट्रॅकवर यंगस्टर खेळाडू आहे विकास येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. हर्षल मडवी या मॅच मध्ये अवेलेबल नाही आहे, बॅक इंजुरी झाली आहे, त्यामुळेच त्याची उणीव जरूर जाणवीच. त्यामुळेच विकासला आता चांगली कामगिरी करावी लागेल. इब्राहिम आपल्याला पाहायला मिळते, अब्राहम पाहायला मिळते. यावेळी देखील फटका चांगला आहे, गॅपमध्ये आहे क्षेत्ररक्षक चंदन तलवार येईल. एक धाव तर कंप्लीट झाली. अब्राहमने एक धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 42 आकड्यावर. अब्राहम आणि चंदन तलवार. अब्रार फलंदाजीसाठी आलाय, थोडीशी मिस्टेक होती. आम्ही स्कोरर कडून इब्राहिम लिहिलं गेलं होतं, अब्रार आला. फटका इथे चांगला बॉल पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होते, पडल्यानंतर स्किट झालाय. अब्रार आणि चंदन तलवारची जोडी मात्र जमली आहे, कारण की जितेश राऊत पास झाला लवकर, त्यामुळेच ही पार्टनरशिप देखील फार महत्वाची ठरली. आखो टप्प्याच्या बॉलला कव्हर रिझन मध्ये आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे वैभवच्या माध्यमातून. आणि त्याच दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. आपल्या टीमसाठी 4 धावा वाचवण्यामध्ये यशस्वी झाला आहे. एक धाव फार महत्वाची आहे आपल्या टीमसाठी. काय एफर्ट्स पाहायला मिळाले वैभवच्या माध्यमातून. अगदी चौकारा बाहेर गेला असता ना, मात्र चेंडू अडवला जातोय. या धावा फार महत्वाच्या असतात. पुन्हा एकदा वेगवान चेंडू पाहायला मिळते. वेगाने चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये, सीमारेषे पलीकडे. पार चंदनच्या बॅट मधून येतोय आणखीन एक क्रॅकिंग चौकार. 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 48-48 आकड्यावर. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना गोलंदाज विकास पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. चौथ्या बॉलवर चौकार आलाय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. यानंतर मेगा फायनलचा सामना असेल. जय गजानन कुक्षे टीम मेगा फायनल मध्ये पोहोचली. ती टीम देखील सज्ज होईल. अठ्ठेचाळीस धावा. टप्प्याचा बॉल बॅटची एज. चेंडू जातोय फ्लाय स्लीप मध्ये, डीप मध्ये जातोय. तोपर्यंत क्षेत्ररक्षक आहे, कुणाला पाहायला मिळेल तोपर्यंत सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 49 आकड्यावर. 49 धावा, 1 फॉर द ओव्हर अशी ताकीद महेंद्र पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आली. दत्ता मेहर, शशी मेहर, महेंद्र पाटील खूप चांगली अंपायरिंग राहिली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. खाल आपण देखील चांगली कामगिरी राहिली. इथे देखील शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. षटक क्रमांक संपला गेले. तिसरं 3 षटकांचा केस संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 51 या आकड्यावर. 51 लॉस ऑफ 1 विकेट, 51 धावा, 1 गडी बाद. बोनकोडे 11 बोनकोडे टीम बॅटिंग करत असताना एकावन्न धावा 51 ऑन अ स्कोर बोर्ड. शेवटची ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गुफरान खान हा गोलंदाज येतोय. वेगवान गोलंदाजाच्या पंक्तीमध्ये या खेळाडूची देखील वर्णी लागते. अनेक वर्ष सारसोळे क्रिकेटमध्ये गुफरान खानच्या गोलंदाजीची धार आम्ही पाहिली. या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये जगडून ठेवावं लागेल. आणि बोनकोडे टीम
जितकी जास्त स्ट्राईक पार चंदनला मिळेल तितकाच फायदा होईल. पहिलाच बॉल, खूप चांगला स्ट्रोक थ्रू द कव्हर. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. पार चंदनच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजबाब आणि दर्जेदार स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. षटकार. वडा शॉट. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल कशा पद्धतीने अवे फ्रॉम द बॉडी हा स्ट्रोक लगवलाय. अगदी खडे खडे, अगदी कॉन्फिडन्स स्ट्रोक पाहायला मिळाला. पार चंदनच्या बॅट मधून षटकार आलाय. टीमची धावसंख्या 57. वैयक्तिक 46 आकड्यावर खेळतोय पार चंदन या मॅच मध्ये. आणि अर्धशतक झळकावलं गेलाय पार चंदनच्या नावावर. आणखीन एक अर्धशतक पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातलं दुसरं अर्धशतक झळकावलं गेलंय. पहिल्या सत्रामध्ये, सकाळच्या सत्रामध्ये सिद्धू कोहलीच्या बॅट मधून अर्धशतक पाहायला मिळालं आणि पार चंदनच्या बॅट मधून हे दुसरं अर्धशतक. 15 बॉल मध्ये 6 षटकार आणि 1 चौकार साह्याने 52 धावांची झंझावाती. थँक्यू व्हेरी मच. पार चंदनची आसमानी आणि अफलातून खेळी. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, चॉप केला जातोय. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? यास कुणाल वेगाने येईल तोपर्यंत 2 धावा मिळतील. काय बॅटिंग सुरू आहे. टीमची धावसंख्या 64-65 या आकड्यावर. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. या 3 बॉल मध्ये किती धावा होतील? आज पहिल्याच मॅच मध्ये 75 धावा अशोक कुमार 11 तुर्बे टीमने उभारल्या होत्या. तो उच्चांक आहे आजच्या दिवसातला. इथे देखील फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. बॅकवर्ड पॉइंट रेझर मधून डीप मधून क्षेत्ररक्षक येईल गणेश गोडवे. तोपर्यंत 2 धावा मिळतील आणि 2 धावांना टीमची धावसंख्या 67. 67 धावा. चांगली बॅटिंग सुरू आहे. अब्रार आणि त्याचबरोबर पार चंदन हे दोन्ही बॅटरची पार्टनरशिप फार इम्पॉर्टंट ठरली. 5 या आकड्यावर नक्कीच बाद झाला होता. जिथे श्राउत खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय. ऑन साइडला ऑन ट्राय केलाय. चंदन तलवार वेगाने येईल. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. यस. आणि फलंदाज बाद होतोय. पार चंदनच्या विकेटचं पतन. अप्रतिम बॅटिंग करत असताना पार चंदनची एंटरटेनमेंट बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर मित्रांनो एकदा चाळल्या तर झाल्याच पाहिजे. अर्धशतक झळकावले पार चंदनने. लाजबाब खेळी केली या मैदानाच्या आतमध्ये आणि तो परतलाय. फलंदाज बाद. होतोय पार चंदनसाठी. इतकी एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मन्स त्याने केले या मॅच मध्ये. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटची ओव्हर आहे. 68 धावा दाखल करायला लागलेत. स्वप्नील नाईक फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झाला. शेवटच्या बॉलवर स्वप्नील नाईकच्या बॅट मधून येतोय फटका. आता दरम्यान खूप चांगला झेल पकडला जातोय विकासच्या माध्यमातून. फलंदाज बाद होतोय आणि 68 धावा 69 धावांचं टार्गेट उभं केलंय. इथे बॅटिंग करत असताना
सूरजदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं या पावसाळी स्पर्धेचा हे भव्य दिव्य स्वरूप पाहायला मिळते। अखेरच्या टप्प्यामध्ये ही स्पर्धा देखील पोहोचली गेली। सेमीफायनल आपल्यासमोर रंगली जाते। कुशल 11 जय गणेश सारसोळे त्यांच्या विरोधामध्ये बोनकोडे 11 बोनकोडे। प्रथम बॅटिंग करत असताना बोनकोडे 11 बोनकोडे टीमने उभारल्या तब्बल 68 धावा आणि 69 धावांचं टार्गेट उभं केलं। या धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना चंदन तलवार आणि दीपक वैतीशी जोडी पाहायला मिळते। चला फिल्डिंग लावा बोनकोडे टीम। तर पहिला बॉल डॉट येतोय। गोलंदाजी ट्रॅकवर सागर चंद येतोय। वेगवान गोलंदाज आहे चंदन तलवार या टीमचा की फॅक्टर असेल। दीपक वैती देखील एक घातक फलंदाज आहे। एकूण 70 धावांचं टार्गेट आहे। पहिला बॉल डॉट आला। दुसऱ्या बॉलवर फेकून दिलाय सीमारेषी पलीकडे। चंदन तलवारच्या बॅट मधून येतोय पहिला मॅक्सिमम षटकार। चंदन तलवार अकोटप्याचा बॉल पंच केला जातोय। ऑन साइडला ऑन ट्रॅक केला। क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये। एक धाव तर कंप्लीट झाली। विघ्नेश पाटील बेगाने येईल तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये। एका धावावर समाधान मानावं लागेल। एका धावाला टीमची धाव संख्या जाऊन पोहोचतीये 7 या आकड्यावर। विशाल ससाणे साहेब यांचं आगमन झालंय। नवी मुंबई महानगरपालिकेतील सन्माननीय माजी नगरसेवक ससाणे साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे नगरसेवक चषक 2025 या स्पर्धेमध्ये। खोलपटापाचा चेंडू खोदून काढलाय। फ्लिक केली आहे। चेंडू जातोय शॉट मिड विकेट रीजन मध्ये। धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाहीये आणि घेतलाय देखील जातोय। खराब फेकी पाहायला मिळते। दीपक वैती इंटरेस्टेड नव्हता पण 2 धावा मिळतील। 2 धावांना टीमची धाव संख्या 9 या आकड्यावर। 9 धावा दाखल करावे लागलेत। पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे। एखादं एक मोठं षटक म्हणजे या षटकामध्ये भरपूर चांगल्या धावा कराव्या लागतील। स्ट्रॉंगेस्ट बॉलिंग लाईनअप साठी जाणला जातो। बोनकोड 11 बोनकोड टीम कडे अस्त्र आहेत।
मोहन दीक्षित, सागर चंद, विघ्नेश पाटील सारखे गोलंदाज या टीमकडे आहेत. इथे देखील वेगवान चेंडू पाहायला मिळाला. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय, तोपर्यंत सिंगल मिळते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा जरूर मिळतील. 2 धावांना टीमची लेग बायच्या स्वरूपात 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 11 या आकड्यावर. 11 धावा, 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. या ओव्हरचा 69 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये करायचे. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न केला असताना चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. एक धाव तर कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट झाल्यात. षटक संपलं गेलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. 13 धावा बिनगडी बाद. अशीच सुरुवात पहिल्या इनिंग मध्ये देखील पाहायला मिळाली होती. पहिल्या इनिंग मध्ये देखील 13 धावा झाल्या होत्या, 1 गडी बाद. पण त्यानंतर पार्थ चंदनची एक झंझावत खेळ. आता 18 बॉल चा खेळ बाकी आहे आणि 18 बॉल मध्ये अजूनही जर पाहिले तर 56 धावा करायचे. म्हणजे 18.87 स्ट्राइक रिक्वायर रन रेटने या धावा करायचे. मोहन दीक्षित गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. नवी सिकिल ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहे विघ्नेश वेगाने येईल. पहिली धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा जर झाल्यात आणि एकीर दुहेरीचं क्रिकेट सध्याच्या घडीला पाहायला मिळते. एक षटकार जरूर आलाय दुसऱ्याच बॉलवर, पण आक्रमकता धारण करावी लागेल. चंदनकडे ती क्षमता आहे. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर रबर बॉल स्पर्धेमध्ये चमकदारी कामगिरी केली. गोठवलीच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला. अकोटाप्याच्या बॉलला फटका चांगला आहे. लॉंग ऑफ रिजनला क्लिअर करत असताना चंदन तलवारच्या बॅट मधून येतोय दुसरा मॅक्सिमम. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. तलवार जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत सारसोळे गावचा या टीमचा या मॅचवर ताबा आहे. स्लॉट मधला बॉल फेकून दिलाय. आसमानी टोला. अंपायर 6 रन्स बोला. षटकार. प्लीज. चंदन तलवार चांगल्या रैदम मध्ये आहे. चांगली बॅटिंग करतोय. अकोटाप्याचा बॉल. अंपायरचा कॉल येते. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 28-28 या आकड्यावर. आता 15 बॉल आणि 15 मध्ये 42 करायचे आहेत. 41 धावा करायचे आहेत, माफ करा. 15 बॉल 41 धावा. मॅच ऑन आहे अजूनही. मॅच मध्ये दोन्ही बाजूने 50-50 चान्सेस आहेत. त्यामुळेच जर विकेट प्राप्त केली तर नक्कीच बोनकुडे टीम या मॅच मध्ये कमबॅक करेल, वापसी करेल. जर चंदन तलवार अशाच रिदम मध्ये राहिला तर सारसुळे टीम देखील या मॅच मध्ये आपली पकड निर्माण करेल. बॅटची एज फ्लाय स्लिप मध्ये फरार झाला चेंडू. एक धाव कंप्लीट झाली आणि एका धावाला टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 29 आकड्यावर. 40 धावांची आवश्यकता आहे. 14 बॉल 40 धावा. 14-40 असं इक्वेशन आहे.
विघ्नेश थोडासा कन्फ्यूज होता की धावा किती राहिल्यात नेमका. प्रत्येक खेळाडूचं कॅल्क्युलेशन असतं, ते कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. आपटी बार आकुटप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न करत असताना मात्र 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. विनीत दळवी फंबलिंग करत असताना 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि ते 2 धावा मिळतील. 13 बॉल 38 ची आवश्यकता आहे. हा बॉल फार महत्वाचा आहे. या बॉलवर मोठा हिट फार महत्वाचा आहे आणि हा जर डॉट बॉल आला तर नक्कीच प्रेशर मध्ये येईल टीम सारसोळी. आता ह्या बॉलवर भवितव्य आहे की कुठला संघ प्रेशर मध्ये येईल आणि कुठला संघ या मॅच मध्ये येईल. फटका चांगला आहे, कव्हर रिझर मध्ये फटका चांगला आहे. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. दीपक वैतीच्या बॅट मधून चौकार आलाय. 2 ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 35-35 या आकड्यावर. 35 धावा फलकावा लागलेत. आता उर्वरित जर पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 मध्ये करायचे अजूनही 34 धावा. 12 चेंडू 34 धावा, 34 धावा 12 चेंडू. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरकडे. असं म्हटलं जातं की माहोल बदलतं संगीत, मनाला प्रफुल्लित करतं संगीत, मन तल्लीन करतं संगीत. ऐकूया मधुर गीत. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली आहे. काय घडलंय? शिकार केली आहे पार चंदनने. चंदन तलवारची विकेट फार इम्पॉर्टंट होती, ती विकेट प्राप्त झाली आहे आणि पहिल्याच बॉलवर चंदनला परत पाठवलाय. फलंदाज बाद होत असताना धक्का क्रमांक पहिला सारसोळी टीमला. फलंदाज चंदन तलवार. बॅक टू द डगआउट. ही विकेट फार इम्पॉर्टंट होती. ही विकेट प्राप्त झाली आहे. चंदन तलवारला परतावं लागलं. अगदी डगआउट मध्ये स्मशान शांतता झाली आहे सारसोळी टीमच्या. जी आशा पल्लवित केली होती चंदन तलवारने, ती आता आशा निराशामध्ये जात असताना न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. कुशल मडवी फलंदाजीसाठी आलाय. भरपूर चांगलं क्रिकेट कुशल मडवीने खेळलंय, पण या 2 मॅच मध्ये कुशल मडवी हवा तसा दिसला नाही. चांगला खेळ करावा लागेल, बॅटिंग चांगली करावी लागेल. या ओव्हर मध्ये कमीत कमी 15-16 धावा करावा लागतील. कॅल्क्युलेशन करावा लागेल या मॅच मध्ये. 11 बॉलचा खेळ बाकी. 11 बॉल मध्ये अजूनही करायचे 34 धावा. 1 गडी बाद. चंदन तलवार बाद झालाय. आणखीन एका खोटप्याचा बॉल. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज त्या खाली आहे. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 सफलता मिळते. पार चंदनने आज कमाल केली आहे फलंदाजीमध्ये आणि गोलंदाजीमध्ये. लगातारचे 2 धक्के देत असताना टीम सारसोळीचे फलंदाज बाद होतील. कुशल शून्यावर परतलाय. लगातारचे 2 धक्के. 10 मध्ये 34 धावा करायचेत. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय गणेश गोडवे. क्षमता आहे, अनेक वर्ष क्रिकेटमध्ये आपली चमकदारी कामगिरी त्यांनी केली आहे. या मॅच मध्ये गरज आहे धावांची.
10 बॉल मध्ये 34 धावा अजूनही आवश्यकता आहे. अप्रतिम असं आयोजन. माजी नगरसेवक चषक सूरजदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं म्हणजेच 20 जुलै आजचा दिवस फार खास आहे. आणि संपूर्ण जल्लोष केला जातोय त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं. अनेक सामाजिक उपक्रम देखील राबवली जातात त्यांच्या समर्थकांच्या माध्यमातून. अकोटापाच्या बॉलला गणेश गोडवेच्या बॅट मधून येतोय स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. मॅच अजूनही ऑन आहे असा सांगणारा षटकार. गणेश गोडवेच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 41 आकड्यावर. आता सामना जर पाहिला तर 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 28 धावा करायचे. 9 चेंडू 28 धावा. इथे चांगला बॉल पडल्यानंतर सीट झालाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. विकेट कीपर स्वप्नील नाईक चांगलं काम करत असताना आपल्या टीमसाठी खूप चांगली विकेट किपिंग राहिली आहे स्वप्नील नाईकची या संपूर्ण स्पर्धेमध्ये. चांगले कॅचेस त्याने हाताळले. यावेळेस देखील चेंडू जातोय फ्लाय स्लिप मध्ये. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? यस, एकाच धावावर समाधान मानावं लागेल. आणखीन एक बॉलवर सिंगल आली. आता 7 बॉलचा खेळ बाकी आणि 7 मध्ये अजूनही 27 करायचे. 7 बॉल 27 धावा. दीपक वैती स्ट्राइक एंडवर आहे. अकोटाप्याचा बॉल पंच केला जातोय. स्वप्नील नाईक BGS विकेट कीपर पाहायला मिळतोय. आणखीन एक कॅच झेलली जाते आणि फलंदाज बाद होत असताना शेवटच्या बॉलवर विकेटची प्राप्ती होते आणि तिसरा धक्का दिले आतापर्यंत पारचंदन या गोलंदाजाने. दीपक वैती परतलाय. आता उर्वरित 3 षटकांचा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 42 आकड्यावर. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 27 धावा करायचे. 6 चेंडू 27 धावा. अगदी मॅच मध्ये पकड निर्माण केली. जय गजानन कुक्षे टीम आपण रेडी राहायचं आहे. रिपोर्टिंग करायचंय. ही मॅच संपल्या आपण थेट जाणार आहोत फायनलच्या मॅचच्या टॉस साठी. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय कुणाल पाटील. गणेश गोडवे, वेगवान गोलंदाज विघ्नेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आला. फ्लिक केल्या जातो. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. गॅप मध्ये आहे. पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते. त्याखाली चिखल आहे त्यामुळे चेंडू थांबला. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? यस, 3 धावा कंप्लीट. 3 धावानं टीमची धावसंख्या पुढे जात असताना 5 बॉल 24 धावा म्हणजेच या 5 बॉल मध्ये तुम्हाला 4 षटकार लगवावे लागतील. कोणाला पाटीलकडे क्षमता आहे, एबिलिटी आहे, दाखवावा लागेल दमखम. विघ्नेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. फलंदाजीचा चेंडू आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न करणार नाही आहेत आणि स्ट्राइक गणेश गोडवे स्वतःवर ठेवतोय. त्याचं कारण आहे तो चांगल्या रिदम मध्ये आहे. एक षटकार त्याच्या बॅट मधून आले. आता 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. 4 बॉल 23 धावा. या 4 बॉल मध्ये 4 मोठे फटके खेळावे लागतील. फटका चांगला आहे. चेंडू जातोय अगदी लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत फक्त सिंगल मिळते. 3 बॉलचा खेळ बाकी आणि 22 धावा करायचे. औपचारिकता राहिली आहे. मेगा फायनलचं तिकीट तयार आहे. या तिकीटवर कोणाचं नाव लिहिलं जाईल आणि कुणाल
पाटीलच्या बॅटमधून मोठा फटका आलाय आणि इथे मात्र सिंगलच मिळते. औपचारिकता राहिली आहे. 2 मॉलमध्ये 21 धावा करायचे. खूप चांगलं आयोजन, चांगलं नियोजन आणि या स्पर्धेसाठी घटक म्हणून रवी मेहर लारा आणि कुशल 11 जयगणी सारसोळी टीमने संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचेच आभार मानतोय. आणि या स्पर्धेमध्ये नेहमीच एक स्पेशल असतं. ही स्पर्धा करण्याची प्रत्येक समालोचकाची इच्छा असते आणि सातत्याने या सगळ्या मंडळीने आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी सगळ्यांचेच ऋणी आहे. या स्पर्धेचा घटक म्हणून संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचेच आभारी आहे. आणि हा सामना आपल्या नावी केलाय. बोनकोड 11 बोनकोडे टीम पोहोचलाय मेगा फायनलमध्ये आणि मेगा फायनलमध्ये इथे जय गजानन कुक्षित वर्सेस बोनकोड 11 बोनकोडे. तर या स्पर्धेतून माझा प्रवास